त्याचबरोबरीनं एक सुपर ट्रॉफी घेऊन केतन मेहरचा गौरव केला जाईल. खूप दिवसानंतर केतनचा खूप चांगला खेळ झालाय आणि त्याच्या चेहऱ्यावरती ते हास्य आहे. लगेच शूटिंग लावायचे. फलंदाज पाठवा. DCC दोन फलंदाज मैदानाच्या दिशेने त्वरित पाठवायचे आणि कशी मॅचला सुरुवात होईल पुढे एकदा घेऊन जाईल समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी मृदुल मेहर आणि कौस्तुभ मेहर साथीनं समालोचन करताना दिसतील. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. पहा, महत्वाची मॅच आहे. गुरुदत्त मनवेलपाडा समोर DCC नवापूर बॅटल आहे, जेवढे नाणेफेकचा कौल जिंकला होता गुरुदत्त मनवेलपाडा संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं DCC नवापूर या संघाला. इकडून जिंकणारा संघ उद्यासाठी क्वालिफाय होणार आहे. हरणारा संघाला या स्पर्धेबाहेर जावं लागणार आहे. लंबोदर बॉईज आयोजित लंबोदर चषक 2025 ही स्पर्धा ज्या 8व्या परामध्ये आपल्या भेटीला आली गेले. ऑल सेट सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चिराग मेहर समोर केतन मेहर. तर पहिले षटक घेऊन रोहन पाटील सज्ज होतोय. पहिला बॉल, खूप महत्वाची मॅच. ओ पहिला बॉल यष्टांच्या बाहेर म्हणजे नो. आता वरून पंखा फिरणार आहे. इट इज अ फ्री हिट पहिल्या चेंडूवर. येस, आमचे अजित निगम सरांनी सांगितलंय आणि पहिल्या चेंडूवर आता फ्री हिट आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. समोर डाऊन द ग्राउंड. येस, डाऊन द ग्राउंड चेंडू सीमार गप्पार. लंबोदर चौकार, 4 धावा. दादानी केलाय मार्केट जाम. सोबत मृदुल मेहर जॉईन आहेत. पहा मृदुल, पहिला बॉल नो, फ्री आणि आता ओ नो सारखं झालंय. ओ नो म्हणजे एका चेंडू मध्ये तब्बल 5 धावा आल्या. यस मृदुल. नक्कीच कौस्तुभजी, चांगली सुरुवात आहे DCC नवापूर संघासाठी. आपण पाहायला गेलं तर एका फ्लाइंग स्टार्ट ऑनसाइडच्या दिशेनं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड केली जाते. दोन बंधू यावेळेला मैदानामध्ये आहेत. एकीकडे केतन आहे, दुसरीकडे चिराग आहे. चांगली सुरुवात. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ. 6 धावा धावफलकावर. रोहन पाटील ह्या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. एकाला रोकायचंय, एकाला टोकायचंय आणि ह्या डुवाडायच्या सामन्यामध्ये खरं तर आता स्वतःला सिद्ध करायचा. हानाचा कॉल, पंचांचं डिसिजन. यावेळेला टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. काय घडेल काय बिघडेल ती येणारी काळ नक्कीच दर्शवेल. परंतु ज्या प्रकारे धावा ह्या कोरानं उडत असताना आतापर्यंत आपण पाहतोय एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये आतापर्यंत DCC नवापूर ह्या संघाला आपण पाहतोय. ऍक्शन रिप्लेवर आपण पाहू शकतात चिराग मेहर कुठे होता, बॉल कुठे लागला यष्ट्यांवर, बॅट कुठे होती, या सर्व गोष्टी आता पाहिल्या जातात आमच्या पाटील नेटवर्कवर. आणि थोड्याच वेळात डिसिजन सुद्धा येणार आहे. त्यामुळे आमचे मुन्ना जयस्वाल थोडे बिझी आहेत. आमच्या मुख्य स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल काय ते डिसिजन आहे, कुठे आहे बॅट आहे, बॉल कधी लागला, बॅट कुठे होती, इन बाहेर, या सर्व गोष्टी आता पाटील नेटवर्कवर पाहिल्या जातात. आणि आमचे 2 ऑफिशियल पंच येस नॉट आउट डिसिजन आलंय. पहा मृदुल, या प्रकारच्या जे धाव घेणं गरजेचं होतं का? कदाचित तिकडे बाद झाला असता तर थोड्या अडचणी वाढल्या असत्या. म्हणून या प्रकारच्या चुका शेवटी आठवत आहेत.
म्हणतो कॉल देणं गरजेचं होतं का, या गोष्टीवर सुद्धा आता विचार करावा लागणार आहे. धावपळ जर आपण बघितलं तर आतापर्यंत 8 धावा धावपळ करते, 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. नक्कीच चांगली सुरुवात आपण पाहतोय. आणि केतन आहे मिस्टर 360 अँगल मध्ये हा खेळत असताना सातत्यानं पाहतोय. आज केतन आपण पाहायला गेला तर अंडरआर्म क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, लेदर क्रिकेट असेल, ह्या खेळाडूंना प्रभावित केलंय असा तो खेळाडू आपण पाहतोय. दुसरीकडे त्याचाच बंधू दुसरीकडे चिराग आहे. एक नक्कीच जीवदान असेल. आता यावेळेला शांत संयमी खेळ हा सर्व काही दर्शवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण जतीन होता, थोडीसा घाई होते, परंतु सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. धावफलक खुलताय फुलताय. आतापर्यंत धावफलकावर 10 धावा हे येत आहेत. येस लॉर्ड ऑफ कॉल, 1 टू गो. बॅकफुटर गेले, समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला एडवलं, फेकी झाले. ओ फेकी कुठे झाले. आता थर्ड अंपायर पुन्हा रेफर केलं गेलंय. आता हात लागलाय की बॉल लागलाय ही आता आमची टेक्निकल टीम पाटील नेटवर्क पाहणार आहे. तिकडे मुन्ना जयस्वाल बिझी आहेत. पहा सर्व गोष्टी आता चेक केल्या जाणार आहेत. पण तुर्तास या ऐकूया डीजे मयूरला. पहा मृदुल, चेंडू कुठे होता, चेंडू फेकी केली तेव्हा कुठे होता. हातावर हातामध्ये यायच्या अगोदर यष्ट्या पडल्या होत्या क्या, या सर्व गोष्टी आता पाहिल्या जातात पाटील नेटवर्कवर. परंतु मृदुल आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आहे, जिकडे ही स्पर्धा नालासोपारा नगरीमध्ये आपल्या भेटीला आली 8व्या पर्वामध्ये. कशा प्रकारचं आयोजन केलं, ज्या प्रकारचं आयोजन केले गेले, कसं वाटतं ही स्पर्धा इकडे आल्यावर मृदुल तुला. नक्कीच एक भव्य दिव्य असं मैदान ह्या स्पर्धेचं आणि ह्या स्पर्धेची खरं तर अगदी वर्षभर खेळाडूंना प्रेक्षकांना जी आतुरता असते ती आतुरता आज आपण पाहतोय. तो गुण्या गोविंदानं आजचा दिवस पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आजचा पहिला दिवस सुद्धाचा अंतिम दिवस. तब्बल 16 संघ ह्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि त्यातील ती लढत आता काय घडेल काय बिघडेल, पंचांचं डिसिजन काय येतोय. ग्रुप ए मध्ये आपण पाहतोय पहिले क्वालिफाय होणारे 2 संघ, त्यामध्ये अष्टविनायक विरार असेल, त्यानंतर तेजस 11. परंतु ही चुरशीची लढत आपण पाहतोय. पहिला गडी बॅक टू द डगआउट केतन मेहर च्या खेळायला लागते यावेळेला पूर्णविराम. पहा कशा प्रकारे फेकी केली होती. येस रोहन त्या ठिकाणी होते, डायरेक्ट हिट झाला होता आणि केतन याला मैदान सोडावं लागलं. पहिला विकेटचं पतन आणि आमच्या ऑफिशियल पंचांनी बोर्ड सुद्धा अवैध गेले, त्यामुळे येस फेक गॉन अप OUT गॉन. पहिला हादरा DCC नवापूर संघाला. नवीन पॅटर्न मैदानाच्या दिशेने दाखल होते आकाश पाटील. पहा मृदुल, या अगोदर झालं गेलं होतं. 2 धावा घेता घेता कदाचित चिराग मेहरला सुद्धा अडचणी वाढल्या होत्या, परंतु आता समोर अडचणी वाढल्यात केतनच्या, आणि केतनच्या अडचणी वाढत असताना त्याला डगआउट मध्ये जावं लागलंय. 10 धावा धावपलकावरती आहेत. एका षटकाचा आतापर्यंत खेळ संपला गेला. कुमार गावड नवीन गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक मार्गस्थ आहे. तिकडे नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालाय आकाश पाटील. नक्कीच यस सर. पंखा यावेळेला घुमवला जातोय, फिरतोय अर्थातच. काय तर आमचे डीजे मयूर देखील म्हणतात हे षटक खऱ्या अर्थानं हे हाणामारीचं असेल की कशा प्रकारे घडेल ह्यावर आता नजर दिली जाईल. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी धावफलक खुलताय फुलताय, 10 धावा नक्कीच आहेत, परंतु पहिला ब्रेक थ्रू अर्थातच केतन मेहर बॅक टू द डगआउट आहे. आकाश पाटील या खेळाडूमध्ये देखील तितकीच मोठी क्षमता आहे. चिराग ह्या 2 खेळाडूंना आता मैदानात वेळ घेणं गरजेचं असेल. अजून देखील आपण पाहायला गेलं तर 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. कुमार गावड गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज आहे. आकाश पाटील ह्या खेळाडूकडे सातत्यानं पाहिलं जाते. आशाभूत नजरेनं पहिला चेंडू भिरकावून दिलाय. 2 खेळाडूंना भेदून जातोय. सीमारेखावर चौकार. फुलटा चेंडू डाऊन द ग्राउंड केला गेला फटका आणि चेंडूला पाठवलं होतं चौकासाठी. पहा कुमार गावड आहे जिकडे पॉवर प्ले ऑन आहे आणि पहिल्या चेंडूवर चौकार आला गेलाय. 14 धावा
धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केलं. ओ फेकी वेगवान, ओहो इतक्या वेगाने फेकी केली होती आयुषने की मागे वळताना सुद्धा तितक्यात चिराग लाईनीच्या आतमध्ये होता. इतक्या वेगाने फेकी केली होती. पहा मृदुल, या प्रकारच्या गोष्टीमध्ये पॉवर प्ले षटक ऑन आहे आणि इकडून आता निर्धाव चेंडू सुद्धा आला गेलाय. 14 धावा धावफल करते. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ चालला गेलाय. नक्कीच आयुष यावेळेला खऱ्या अर्थानं दर्शवतो. आज गुरुदत्त क्रिकेटला एक मोठा जुना जाणता संघ आणि त्या संघामध्ये माझी ओळख का आहे हे स्वतःला सिद्ध करतो. आकाश पाटील थोडासा बॅकफुटला आला. गडीबाद दुसरा बॅक टू द डगआउट आहे. स्वप्नील तांडेल आहे. अनेक यंगस्टर खेळाडू आहे, परंतु यावेळेला ज्या प्रकारची कौस्तुभची सुरुवात होती, पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 10 धावा नक्कीच धावफलकावर होता. आता प्रेशर आहे. आता पुन्हा एकदा सन्नाटा हा संपूर्ण आता नवापूरच्या डगआउट मध्ये आपण पाहतोय. हा कशा प्रकारे आकाश बाद झाला. शफल होण्याचा प्रयत्न, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डायरेक्टली बॅटची नव्हे तर यष्ट्यांची संपर्क साधला आणि बेल्सला लागून बाद व्हावं लागलं होतं आकाश पाटीलला. पहा बरंच काय घडलंय पॉवर प्ले षटकामध्ये. चौकार, डॉट, डब्ल्यू या प्रकारचं घडलंय. स्वप्नाला गेलाय. पहिला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला. येस, व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. वेट वॉच, भरपूर वेळ घेतला आणि चेंडू गेला सीमारेषा पार. लंबोदर चौकार, 4 धावा. पहा कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला गेला. वेट केलं, वॉच केलं, बॉलला बॅटवर प्रॉपर कनेक्ट केलं आणि त्यानंतर दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडूला पाठवलं होतं चौकारासाठी. पहा मृदुल, पॉवर प्ले षटक ऑन आहे. विकेट आले, डॉट बॉल आले, चौकार आले, बरेच काही घडले या कुमारच्या षटकामध्ये. रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता पण टायमिंग नव्हतं. फेकी नाहीये. सिंगल रन. पहा एक धाव किती महत्वाची. 19 धावा धावफलकावरती. 1.5 चेंडूचा खेळ झालाय. टीसीसी नवापूर संघ इकडून कुठपर्यंत जातोय मृदुल? 30 किमान की 35? नक्कीच आतापर्यंत एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये नक्कीच पाहिलं जात आहे. 2 गडी बॅक टू द डगआउट मध्ये आहे. केतन सारखा खेळाडू आपण पाहतोय. त्यानंतर आकाश पाटील, आदरणीय सन्माननीय संतोषजी पाटील साहेब, आपल्याला देखील विनंती असेल, आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम. आपल्याला देखील विनंती असेल, आपण देखील मंचावर येऊन आसन असतावा ही विनंती असेल. आज संपूर्णतः ही स्पर्धा अगदी नाळासोपारा वसई तालुक्यातील एक मानाची, सन्मानाची आणि एक सर्कल ही स्पर्धा, एक आगळं वेगळं नियोजन, आयोजन आणि ह्या स्पर्धेचे सर्व अर्थातच विशाल गायकवाड यांच्या माध्यमातून ही संकल्पना एक प्रेमात पाडणारी आणि एक आठवणीत राहणारी अशी स्पर्धा आणि नाळासोपारामध्ये प्रथमतःच मालिकावीरासाठी आपण पाहतोय. बॉक्स क्रिकेटमध्ये बायसिकल देखील आपल्याला पाहायला मिळते. ह्या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे आणि ही स्पर्धा त्या गुण्या गोविंदानं पार पडत असताना कौस्तुभजी नक्कीच पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येईल. आतापर्यंत धावफलक, पहिल्या 2 षटकांचा खेळ. पहिलं षटक 10 धावा, दुसरं षटक 10 धावा. आता कॅल्क्युलेशन, एक रणनीती कशा प्रकारची असेल डीसीसी नवापूर संघाची, यावर देखील आता विचार केला जाईल. पुन्हा चेंडू सिंगलसाठी गेला. पहा मृदुला, सकाळपासून काय घडलं माहिती का? 3ऱ्या षटकामध्ये रोख रगावला गेला. ज्या धावा वेगाने पहिल्या 2 षटकामध्ये बनल्या होत्या, त्या 3ऱ्या षटकामध्ये कोणीतरी थांबवण्याचा प्रयत्न, इकडे पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. येस, पाठीमागे सक्सेसफुल. चेंडू सीमारेषा पार, चौकार, लंबोदर, 4 धावा. हा जबरदस्त 3रा चौकार आहे. शफल ऑन द क्रॉस, पाठीमागे चेंडूला खेळला गेला आणि कुठलाच क्षेत्र त्या ठिकाणी नव्हता. चेंडूला पाठवलं होतं 4 धावांसाठी. 26 रन ऑन द बोर्ड. जिकडे 2.3 चेंडूचा खेळ झाला. पहा मनीष गरत वर केलेला हल्ला बॉल. काय इकडून मनीष गरत इकडून कमबॅक करेल. चिराग मेहर अजूनही मैदानामध्ये आहे. स्वप्नील नॉन स्ट्राईक हँडला आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला येस, कमबॅक करेल आणि कमबॅक केलंय
आणि चिराग मेहर बाद होतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. अजून एका विकेटचं बदल गॉन. (26) लॉस ऑफ 3 विकेट. या अगोदर चौकार आणि त्यानंतर समोरून उत्तर जशाच तसं दिलं गेलंय. मनीष गरतने बाद व्हावं लागलं होतं. आता नवीन बॅटर आदित्य मैदानाच्या दिशेने दाखल झाला गेलाय. पहा 26 धावा दाखल करते आहेत. आता दिवसामध्ये तिसऱ्या षटकामध्ये संपूर्ण खेळ बदललाय. आता सुद्धा तेच घडलंय. नक्कीच मनीष घरात यावेळेला म्हणतोय खऱ्या अर्थाने एक तेरी आहे तो एक मेरी भी. आणि त्या प्रकारचं चित्र आपण पाहतोय. सिंगल धाव पुन्हा एकदा अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो. ह्या क्रिकेटच्या रणनीतीला साजेसा खेळ केला जातोय. ही सिंगल धाव देखील तितकीच महत्वाची आहे. जसं म्हणतोय ना की मुंबईची लाईफलाईन लोकल आहे, तशी क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल धाव आहे. ही सिंगल धाव घेऊन या ठिकाणी धावफलक खुलता आतापर्यंत 27 धावा. ह्या धावफलकावर रिव्हर्स अटेम्प्ट टॅपच्या साहाय्याने खेळला जातो. थोडासा फंबल सिंगलच्या डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा ना येस नो हा क्रिकेटमध्ये तितकाच महत्वाचा कॉल असतो. ह्या वेळेला वेट केलं जात आहे. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. धावफलक आतापर्यंत 28 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. 3 षटकांचा मृदुल खेळ संपला. 28 रन. आणि पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्यामध्ये 10, तिसऱ्यामध्ये आता 8 आल्यात. आणि 8 येता येता महत्वाचा गडी सुद्धा बाद झालाय. त्यामधून चिरागला सुद्धा बाद व्हावं लागलाय. इकडून येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये खऱ्या अर्थानं रिझल्ट लागणार आहे की किती धावांपर्यंत. किमान बघतो डीसीसी नवापूर संघ गुरुदत्त मनेलपाडा या संघासमोर 35, 40 की 38 आता येणारे कालवेल सांगणार. परंतु खूप महत्वाची मॅच आहे. इकडून जिंकणारा संघ उद्यासाठी क्वालिफाय, हरणारा संघाला स्पर्धेबाहेर जावं लागणार आहे. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ जिकडे सुशांत पाटील आला गेलाय. हो बराच क्रॉस झाले. पाठीमागे चेंडूला अडवलंय. फेकी झाले. हो फेकी आता झाली गेली होती, परंतु स्वप्नीलच्या ना कौस्तुभ जे चांगलं क्षेत्ररक्षण मनीषचं म्हणावं लागेल. ज्या प्रकारे फटका हा एक्झिक्यूट केला होता, जोरदार प्रहार होता, परंतु त्या प्रकारे अगदी पहाडासारखे मनीष घरात आला. पुन्हा एकदा यावेळेला मिस केला जातोय. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा नक्कीच प्रयत्न चला. यापुढील होणारा सामना एकीकडे प्लेयर्स आहे विरोधामध्ये जीवदानी माऊली फुलपाडाचा संघ आणि त्यातील ही लढत आपण पाहतोय. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस की बॉसच्या दिशेने येऊन दाखल राहायचंय. 1 मिनिट मृदुल थांबवतोय. शिवगर्जना मित्रमंडळ यांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. समस्त शिवगर्जना मित्रमंडळाला विनंती करेल की आपण मंचावरती यायचंय. समस्त कार्यकारिणी शिवगर्जना मित्रमंडळाची आपण सर्वांना विनंती, आपण मंचावरती यायचं. आपलं हार्दिक स्वागत लंबोदर चषकाच्या वतीनं. त्यानंतर मंचावरील उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान आपण करणार आहोत. सिद्धिविनायक बाळ मित्र मंडळाचे सन्माननीय रेवाळे साहेब यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. मी विनंती करेल विशू गायकवाड यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. रेवाळे साहेब आपण या सन्मानाचा स्वीकार करावा अशी आपणास विनंती. तीन 3 म्हणजे 33 धावा धावफलकावरती. 3.3 ओह व्हाट अ शॉट. फुल्लातून कव्हर ड्राईव्ह. चेंडू गेलाय सीमारे का पार. तुषार किणीच्या जवळून दमदार खणखणीत लाजवाब लंबोदर चौकार. आणि ह्या चौकारानं खरं तर धावसंख्या फुलते आतापर्यंत 37 आहे. 37 धावा बॅक टू बॅक या ठिकाणी आदित्य मेहर आज स्वतःला म्हणतोय की ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में, अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. आणि ह्या लक्ष्याच्या पाठी आतापर्यंत आपण पाहतोय अतिशय चांगली सुरुवात. बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत. पुन्हा एकदा प्रयत्न. तिसरा काय खेळी करतोय मैदानामध्ये अक्षरशः आग लावत असताना आज आदित्य मेहरला आपण पाहतोय. अफलातून चौकार.
अर्थातच ओ 1 to go. लास्ट बॉल. ओ शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. आयुषने चेंडूला अडवला. फेकी झाली आहे परंतु फेकीसाठी टप्पा घेतलाय. टप्पा एक टप्पा चेंडू हातामध्ये आला. आदित्य मेहर ये नई खोज आहे डीसीसी नवापूर साठी. हा नवीन चेहरा आता इन फ्रंट ऑफ द फ्रेम असा येत असताना दिसला आणि त्यामुळे धावफलक वेगानं बूम झालंय. 42 वरती जाऊन पोहोचलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 43 लक्ष ठेवलं गेलं गुरुदत्त मनलपाडा या संघासमोर. बरदा ज्याप्रमाणे नक्कीच चांगला उल्लेख केला तुम्ही, परंतु डीसीसी नवापूर संघ आज एका वेगळ्या रहारामध्ये आपण पाहतोय. नव्याने आला यंदाच्या हंगामामध्ये, परंतु हा खेळ एका आणि दुक्याने नसतोय. क्रिकेट आपण म्हटलं तर एक सांघिक खेळ आहे आणि त्या प्रकारचा फुल एफर्ट आता यावेळेला काय हा संकटमोचक आदित्य मेहर यांना आपण पाहिलं. या अगोदर केतन होता, चिराग होता, आकाशला आपण पाहतोय, परंतु अजून एखादा यंगस्टर नवीन आज आपण पाहतो. आदित्य मेहर अतिशय अफलातून खेळ आणि त्या बळावर आपण पाहतोय आता धावफलकावर येणारे 24-42 धावांचं एक भलं मोठं लक्ष धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतंय. क्षमासवी 43 धावांचं आव्हान हे धावफलकावर आहे. येस 43 लक्षणे. त्या अगोदर एक विशेष सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. मी विनंती करेल लंबोदर चषकाचे आयोजक विशू गायकवाड यांना विनंती करेल की आपण मंचावरील उपस्थित शिवगर्जना मित्रमंडळ यांचा एक विशेष सन्मान या मंचावरती करायचा आहे. सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करेल की आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचंय. शिवगर्जना मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी त्यांचा संयुक्त सन्मान लंबोदर चषकाच्या वतीने केला जातोय, लंबोदर बॉईजच्या वतीने केला जातोय आणि हा सन्मान या मुख्य मंचावरती होत असताना एक चांगला उल्लेख आपण केला. डीसीसी नवापूर या हंगामामध्ये खूप चांगला खेळ करत असताना आपल्याला बघायला मिळाले. त्या अगोदर दोन्ही कर्णधार टॉस साठी या. प्लेयर्स आणि जीवदानी माऊली दोन्ही संघांना विनंती आहे आपण टॉस साठी यायचं. दोन्ही कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. रेडी. चला ऑल सेट. 43 इज अ टार्गेट जे सेट केले गेलंय. सलांगरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. तुषार केनी सोबत जतीन पाटील. तर पहिलं षटक घेऊन केतन मेहर सज्ज होतोय. काय या धावांचा पाठलाग की बचाव येणारे कालवेळ सांगणार आहे, परंतु खूप महत्वाची मॅच आहे दोन्ही संघासाठी. डीसीसी नवापूर समोर गुरुदत्त मनलपाडा. पहिला बॉल फुल टॉस बॉल कॅप मधून. ओ फेकी कुठे झाले बऱ्याच वरून. कौस्तुभजी एक मिनिट थांबवतोय. चला दोन्ही संघाला मी विनंती करतोय ग्रुप सी च्या दिशेने आपण ज्या ठिकाणी वळतोय. दोन धुरंधर योद्धे एकमेकांच्या विरोधामध्ये एकीकडे आपल्याला पाहायला मिळतंय टीम प्लेयर्स आहे. अर्थातच सिद्धेश बडांबे आणि सोबतीनं विजय सावंत जीवदानी माऊली संघ आणि दोन संघामधील ती लढत आपल्याला पाहायला मिळेल. मी मान्यवरांना विनंती करतोय विशू फक्त नाव विचार. नाव तिथे सन्माननीय राजसाहेब यांना मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. ग्रुप सी मधील ही लढत आपण पाहतो. एकीकडे जीवदानी माऊली फुलपडा अर्थातच विजय सावंत आहे, तर दुसरीकडे प्लेयर्स संघ सिद्धेश बडांबे राजसाहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो. एकीकडे हेड आहे, एकीकडे टेल्स आहे, असाच हा कॉल द्यायचा आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते कॉइन स्विंग केला जातोय. हेड असा आवाज येतोय. प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. टेल्स येतोय अर्थातच नाणेफेकीचा कॉल. मी मान्यवरांना विनंती करतो आपण पुन्हा एकदा मंचावर जाऊन आसन असतावा. सिद्धू नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, काय डिसिजन असेल? आम्ही फिल्डिंग करू. आज नाळासोपारा नगरीमध्ये मला वाटतं वसई तालुक्यातून ही पहिल्यांदाच आपण वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. एक आगळं वेगळं असं आयोजन नियोजन आणि ह्या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? स्पर्धा तर एकदम मस्तच असते, कारण या स्पर्धेची वाट बघत असतो की कधी लंबोदर होते. मागच्या वर्षी तर झाली नव्हती, पण खूप मजा येते खेळायला. आयोजन तर एकदम मस्तच असतं. आज समोरचा संघ
फुलपाडा नगरीमधील बरेचसे खेळाडू आज आपण प्लेयर संघाकडून देखील पाहायला मिळतात, परंतु कशा प्रकारची रणनीती असेल? जीवदानी माऊलीचा संघ आहे, एका वेगळ्या लहरामध्ये आहे, इन्फॉर्म आहे यंदाच्या वर्षामध्ये, कशा प्रकारची रणनीती असेल? एकदम जीवदानी माऊली तर एकदम म्हणजे आम्ही प्रॅक्टिस वगैरे एकत्रच करतो, एकदम मस्त खेळतात ते. आम्ही पण आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपल्याला. विजय, तुझ्या दिशेने येतोय, ज्याप्रमाणे उल्लेख केला, खरं तर एकत्र खेळतात, अर्थातच एक मैत्रीपूर्ण लढत ही पाहायला मिळेल. प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर काय डिसिजन असता? आम्ही सुद्धा फिल्डिंग घेतली असती. आता मनाच्या विरोधामध्ये आपल्याला फलंदाजी करायची आहे, समोरचा संघ कशा प्रकारची रणनीती असेल? समोरचा संघ पण खूप चांगला आहे आणि आम्ही आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. शेवटचा प्रश्न पुन्हा एकदा तुझ्या दिशेने येईल, ह्या आयोजनाबद्दल काय म्हणशील? लंबोदर बॉईज लंबोदर चषक एक मानाचा सन्मानाचा आणि अर्थातच ह्या स्पर्धेचे सर्वेसर्वा विशाल गायकवाड यांच्याबद्दल काय म्हणशील? ह्या स्पर्धा, ही खेळपट्टी, आउटफील्ड, हे सर्व काही अगदी प्रेमात पडणार आपण पाहतोय. ह्या स्पर्धेबद्दल 2 शब्द. नक्कीच लंबोदर चषक हा एक नालासोपाऱ्यातील मानाचा चषक आहे आणि विशू गायकवाड आणि त्यांचे संपूर्ण संघ आहे, त्यांचं खरंच मनापासून आभार आहे की त्यांनी एवढी चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज केली. येस, आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस की बॉस मधून अहवाल हा असा येतोय, प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय प्लेयर संघ आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण हे निवडलेलं आपल्याला पाहायला मिळेल ग्रुप सी च्या दिशेनं, जिथे 2 धुरंधर योद्धे, एक महत्वाचा असा सामना, एकीकडे जीवदानी माऊली फुलपाड्याचा संघ आहे तर दुसरीकडे प्लेयर्स, ही लढत देखील आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत येतोय पुन्हा एकदा चालू असणारा सामना, डुवाडाईचा सामना आपण पाहतोय. एकीकडे गुरुदत्त मनवेल पण आहे तर दुसरीकडे डीसीसी नवापूर. गो टू कौस्तुभजी मेहर. टाके मृदुल आता धावपलक किती झालंय? 3 चेंडूचा खेळ झालाय, 5 धावा धावपल करतायत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मोठा फटका निघून गेला समोर, डाऊन ग्राउंड. येस, चेंडू सी मार्ग पार, लंबोदर चौकार, 4 धावा. पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही होता, सेकंड इनिंग मध्ये आम्ही सुद्धा आहोत असं दाखवून दिलंय. आणि दुसऱ्या बॅट मध्ये आपण समोर डाऊन ग्राउंडचा फटका एक्झिक्यूट केला गेला होता आणि चेंडूला पाठवलं होतं चौकारासाठी. 10 धावा धावपळ करतेत. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पहा पुन्हा एकदा हो, पुन्हा केल्याचा प्रयत्न, बॅट पर प्रॉपर कनेक्ट नव्हता चेंडू, बॅट पहिला फेज झाली. येस, आणि आता लेग बाय असं आमच्या ऑफिशियल पंचाने सांगितलं गेलंय. 11 धावा धावपळकावर आहेत. येस, 1 टू गो. हो, वेगवान चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलं, चेंडूला फेकी नाहीये, सिंगल रन. 43 धावांचा पाठलाग करतोय. 12 धावा धावपळका परत गुरुदत्त मनवेल संघ. बघा धावपलकर 12 धावा धावपलकावरती आहेत कौस्तुभ आणि 43चा पाठलाग. म्हणजे तुमचा जो रिक्वायर्ड रन रेट, आस्किंग रन रेट आहे, त्याला जर बघाल तर चांगलं षटक पहिलं गेलंय. आणि सर्वात मोठी गोष्ट काय, तुषार किणी ज्याच्या बॅटमधून 7 धावा आल्यात आणि जतीन पाटीलच्या बॅटमधून 3 धावा, हे दोन्ही फलंदाज अजून मैदानावरती खेळतायत, कोणती विकेट आलेली नाहीये. आणि गुरुदत्त मनवेलपाडा संघाचे हे 2 खेळाडू जोपर्यंत खेळपट्टीवरती आहेत तोपर्यंत हा सामना डीसीसी नवापूरला तरी हलक्यात घेऊन चालणार नाहीये. डीसीसी नवापूरने नो डाऊट पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगला खेळ केला, परंतु या जोडीला जर का ते तोडू शकले नाही, इथून ब्रेक थ्रू नाही मिळवू शकले, तर मात्र या मॅचला कदाचित त्यांना गमवावं सुद्धा लागेल. जतीन तांडेलच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय पहिल्या षटकानंतर. आता दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारची हरकत बघायला मिळते हे आपण पाहतो. ऑन साइडला, ओहो, पहिला चेंडूवरती ब्रेक थ्रू, फलंदाज बाद जतीन पाटील, डिपार्ट्स. फटका कुठे खेळायचा, खेळलाय कुठे, बराच हवेत खेळला गेला. फटका प्रॉपर खेळला होता परंतु बराच हवेत गेला आणि जतीनला बाद केलंय आणि पहिल्या विकेटचं पतन. पुढचा चेंडू होता, त्या चेंडूला आडव्या बॅटने खेळण्याचा, म्हणजे पोझिशन बदलत असताना मिडविकेटच्या दिशेने खेळण्याचा अट्टास जो काही केला गेला, त्यामुळे हे भुगतान भोगावं लागले.
कदाचित या चेंडूला समोरच्या दिशेने खेळलं असतं, वेगळ्या धावा मिळाल्या असत्या, चौकार सुद्धा मिळाला असता, परंतु त्यावेळेला जतीन पाटीलने कदाचित चौकार मारण्यासाठी तो गॅपला हेरणं यासाठी लक्ष केंद्रित केलं असावं आणि म्हणूनच हा प्री प्लॅनेड स्ट्रोक कदाचित प्लॅनला बरखास्त करताना दिसलाय. धावपलकरती दाबा 12 असताना पहिली विकेट आली आहे. बघा टायमर ऑन आहे, टायमर ऑन आहे म्हणजेच तुमच्याकडे अवधी जो आहे तो किती शिल्लक आहे हे सुद्धा आपण ध्यानात ठेवणं गरजेचं. रोहन पाटील आऊ मैदानाच्या दिशेने येतोय. तुषार केणी मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. आऊने काय करणं गरजेचं होतं आणि काय नाही यांचा आउट करण्याचा प्रयत्न फॉलोतून चेंडूला अडवलं, डायरेक्ट हिट होता होता राहिलाय, थोडक्यात बचावलाय, सिंगल कंप्लीट. पहा 14 धावा धावपल करते, 13 धावा धावपल करते, जिकडे 1.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. तुषार मोठा फटका समोर खेळण्याचा प्रयत्न, ओ व्हॉट अ कॅच, काय जबरदस्त झेल. चिराग त्या ठिकाणी होते आणि पुढे जाऊन झेल टिपला गेलाय. ऍक्शन रिप्ले पाटील नेटवर्कवर आपण पाहू शकतो कशा प्रकारे झेल टिपलाय. समोर डाऊन ग्राउंड खेळायचं होतं, हो व्हॉट अ आउटस्टँडिंग एफर्ट. पुढे जाऊन झेल टिपलाय आणि अखेरकार तुषारला सुद्धा मैदान सोडावं लागलंय. अजून एका विकेटचा पतन गॉन. पहा झेल कुठे आहे, चेंडू कुठे होता, चिरागचे हात कुठे, ते सर्व गोष्टी आता पाहिल्या जात आहेत आमच्या पाटील नेटवर्कवर. आणि थोड्याच वेळात डिसिजन सुद्धा आपल्या समोर येणार आहे की जो झेल टिपला गेलाय की नाही गेला. पहा परंतु गुरुदत्त मलिलपाडा संघाच्या अडचणी वाढल्यात. या धाबांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावपल जर आपण बघितलं तर 13 धाबा धावपल करते, 43 धावांचा पाठलाग आहे. चला डिसिजन चेक केलं जाणार आहे बघा आणि हे डिसिजन झेलचीच्या रूपाने गडी बाद आहे की नाही ते बघितलं जाईल. येस येस नॉट आउट डिसिजन आलं गेलंय आणि 1 धाव पूर्ण झाले गेले. 14 धावा धावपल करते, 1.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 43 धावांचा पाठलाग करतोय गुरुदत्त मलिलपाडा संघ. पहा इकडून एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. बॅकफुटला गेले, ड्राईव्ह केला, ओ व्हॉट अ फील्ड. पुन्हा एकदा
आदू त्या ठिकाणी होते. 5 डिसेसची नवापूरने ज्या प्रकारचं क्षेत्रसह केलं गेलंय तर त्याचे वाखाण्याजोगं खास करून. आणि कौस्तुभ एक गोष्ट एक मिनिट थांबवतोय बघा. आगाशी मधील अभय बेनबन्सी यांच्याकडून विशू गायकवाडसाठी एक स्पेशल भेट आहे. विशू गायकवाडचा एक स्पेशल स्केच बनवला गेलाय आणि तो या मंचावरती दिला जाणार आहे. मी विनंती करेल अभय बेनबन्सी यांना की आपण मंचावरती या. अभय बेनबन्सी आपण मंचावरती यायचंय. एक स्केच जो स्पेशल विशू गायकवाडावरती असलेलं प्रेम आणि त्यांच्या प्रती असणारा जो काय आदर आहे त्याबद्दल अभय बेनबन्सीने त्यांचा एक हुबेहूब स्केच बनवलं. विशू आपण मंचावरती यायचंय आणि अभय बेनबन्सी आणि तो स्केच जो आहे तो या मुख्य व्यासपीठावरती विशू गायकवाडचा हो आमचे कॅमेरामॅन कव्हर करतील. बघूयात. हो हो क्या बात है. हुबेहूब हे चित्र रेखाटले आणि हा स्केच या अभय बेनबन्सी या मुलाने इथे काढलाय. आकाशातील सुप्रसिद्ध स्केच मास्टर आपण त्यांना म्हणूयात. या अगोदर त्याने अनेक स्केच बनवलेत आणि विशू गायकवाड यांच्यासाठी ही विशेष भेट आणि या लंबोदर चषकादरम्यान त्यांना येस अभय यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी विशू गायकवाड यांना विनंती करेल. येस चला पॉवर प्ले इज ऑन झालाय आणि तिसरा षटक उमेशजी जाधव साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस या अभय बेनबन्सी यांना या स्केच बद्दल दिले जाते आणि त्यांचा विशेष सन्मान लंबोदर चषकाच्या वतीनं केला जातोय. थँक्यू सो मच अभय बेनबन्सी. आपण हा स्केच काढून खरोखरच विशू आणि या स्पर्धेशी रिलेट असणाऱ्या सर्वांची मनं जिंकलीत त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. थँक्यू. पहा पहिल्या चेंडूवर कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला. वेगाने निघून गेला आणि कळायला मार्ग सुचत नव्हता की चेंडू बाउंड्रीच्या फार कधी झाला गेला. आणि रोहन पाटील तितक्या हलक्यात घेऊन चालणार नाहीये. रोहन पाटीलची जर का बॅट चालतच होती त्या अगोदर बॅकफुटवरती जाऊन पुन्हा एकदा पुढच्या चेंडूला मागे खेळण्याचा प्रयत्न आलाय अंगलट. फलंदाज बाद. पहा बॅटचा पेस लवकर ओपन झाला आणि त्यानंतर चेंडूने डायरेक्टली यष्ट्यांवर वेध घेतला. नखेरकार बाद व्हावं लागलं होतं आणि रोहनला आता मैदान सोडावं लागले. पहा 19 वर 3 45-43 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत गुरुदत्त मनेलपाडाचा संघ आहे. इकडून आता अडचणी वाढल्यात. पॉवर प्ले षटक ऑन आहे. स्वप्नीलच्या पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट आली गेली आणि आता संपूर्ण जो दबाव आहे तो पूर्णपणे आला गेलाय. सुशांत पाटील नवीन बॅटर जो दाखल झाला गेलाय. समोर खेळण्याचा प्रयत्न चेंडूला. पहा सिंगल 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 आणि फक्त सिंगलच आहे. पहा इतकाशा धाव्या पुरेशा नाही आहेत. जर का या धावांचा पाठलाग करायचा असेल तर मोठे फटके येणं गरजेचे आहे, नाहीतर अडचणी अजून वाढणार. रोहन पाटील बाद झाल्यानंतर संपूर्ण जबाबदारी आता आली रचित आणि सुशांतवर आणि ते जबाबदारीला आता पार पडत असताना कुठपर्यंत नेण्याचा प्रयत्न असणार आहे. ऑन साइडला ओ येस चेंडू निघून गेलाय गॅप मधून. चौकार 4 धावा. नाही कौस्तुभ एक गोष्टीचा आवर्जून उल्लेख करेन. ही मॅच कितीही लांब असू देत मैदानाच्या आतमध्ये असणारे 2 फलंदाज रचित पाटील आणि सुशांत पाटील या दोघांना मॅच फिनिश करणं माहित आहे. रचित आणि सुशांत दोन्ही गटसी प्लेयर आहेत. मॅचला टर्न करणं किंवा या मॅचला आपल्या स्वतःच्या बळावरती जिंकवणं या प्रकारचा कारनामा त्याने अनेक वेळा केलाय गुरुदत्तसाठी. तुर्तास जी सद्य स्थिती आहे 24 वरती 3 इथून आस्किंग म्हणजे इक्वेशन कुठवर येऊन थांबली आहे ती जर आपण बघाल तर 8 चेंडू 19 धावांची गरज आहे. इथून जर का 2 बाउंड्री झाल्या, इथून येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 बाउंड्री झाल्या शेवटच्या षटकामध्ये मॅच सोपी होईल. एक चौकार आली तरी सुद्धा त्याच्या आसपास राहील. फक्त त्या मोठ्या फटक्यासाठी ऑन साइडला येस रचित पाटील. ये रचित पाटील नाही, ये रचित कातील आहे. चेंडू सीमारेखा पार येतोय लंबोदर चौकार.
आणि सर आजच्या दिवसामध्ये काय घडलं माहिती का, तिसऱ्या षटकामध्ये संपूर्ण खेळ बदलला गेलाय. नाही, का नाही बदलणार? जर बदललं नाहीत खेळाला तर तुमच्या मॅचचा रिझल्ट सुद्धा नाही बदलणार आहे. ज्या दिशेने हा फ्लो चाललाय त्याच दिशेने जाईल. तुम्हाला ती बदलवणारी भूमिका साकारावी लागणार आहे. हा खेळ बदलावा लागणार आहे. म्हणजेच काय, खेळ बदलवत असताना तो म्हणतात ना, गेम बनाएगा नेम, ती टॅगलाईन ही सगळ्यांना लागू होते. तुमचा चांगला खेळ होणार आहे त्यावेळेला तुमचं नाव होणार आहे. आता रचितला त्या मॅच विनरच्या भूमिकेमध्ये यावं लागेल. म्हणतात ना, प्लेयर तर भरपूर सारे पडलेले आहेत, तुम्हाला मॅच विनर म्हणून समोर यायचंय, फिनिशर बनायचंय. तो फिनिशर बनण्याचा प्रयत्न आता रचित पाटील करतायत. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. 7-15 क्या होगा इस बॉल पर. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, पाटील स्वीप केलाय, क्षेत्ररक्षक आहे ते चेंडू लावण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न नाही. आणि आता मॅच 6-14 वरती येऊन थांबली आहे. 6-14 मॅच चांगली रंगली आहे. आणि या रंगलेल्या मॅच मध्ये आता कोण कशा प्रकारे रंग भरतोय. होळी जवळ आहे, परंतु खऱ्या अर्थानं आता रंग उधळण्याची गरज आहे. या दोन्ही संघांना आपल्या त्या कौशल्याचे ते रंग बघूयात. चिराग मेहर याच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. चिराग मेहर समोर रचितने या अगोदर जर मागील 3 चेंडू पाहिलेत तर 2 चौकार त्यामध्ये लगावलेत. म्हणजे सरासरी चौकार कधी येतोय त्याच्या बॅटमधून जर आपण बघाल तर मागील 3 मध्ये 2 चौकार, म्हणजे एका चेंडूच्या गॅपने तो 2 चौकार मारतोय असं म्हणावे लागतील. आणि तीच जर स्थिती कायम ठेवली गेली, तोच रेशो कायम ठेवला गेला तर 6 मध्ये 14 अवघड नाहीये. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय, एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न. ओ, सुशांतने सांगितलं धावू की नको. आता 5 मध्ये 13. आणि आता रचितच्या पाठीमागे सुशांतला सुद्धा ते काम करावं लागणार आहे. 5 मध्ये 13 एक विषयाला मॅच आणून सोडली गेली. मोठा फटका डायरेक्टली केतन मेहरच्या हातात. आणि आता मैदान सोडावं लागलं. अजून एका विकेटचं बटन गॉन. पहा, तिसऱ्या षटकामध्ये संपूर्ण खेळ बदलला होता, परंतु शेवटच्या अंतिम षटकामध्ये त्या धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर बाद व्हावं लागलंय. आता संपूर्ण अडचणी अजून वाढल्यात. इकडून 2 चौकाराची मॅच आहे, परंतु 2 चौकार लगावणं गरजेचं आहे. त्यासाठी मनीष गरत नवीन बॅटर जो मैदानाच्या दिशेने दाखल झाला गेलाय. आता इक्वेशन काय आहे? इक्वेशन 4 मध्ये 13, 4-13चं इक्वेशन मॅच मध्ये राहिलंय. आल्याच एखादा मोठा फटका या मॅचला थोडे पुढे आणेन, परंतु ते काम आता मनीषला करावं लागणार आहे. चिराग समोर मनीष. चेंडू जाता राहिलाय. चेंडू जाता फ्रंटलाईनच्या बाहेर थांबलाय. आता 3 मध्ये 12. 3 मध्ये 12 असताना रचित स्ट्राईक एंड वरती आहे. या विना या फॉर्मॅट मध्ये नाव करण्यासारखी दुसरी वेळ नाही आहे. या अगोदर अनेक वेळा लगातार 3 चेंडू 3 चौकार या सर्कल फॉर्मॅट मध्ये आपण बघितलेत. आज सुद्धा 2 वेळा बघितलेत. आता ते बघत असताना हा चेंडू निर्धाव आलाय. म्हणजेच काय तर 2-12 या सामन्यामध्ये आता औपचारिकता शिल्लक आहे. टीम प्लेयर्स आणि जीवदानी माऊली फुलपाडा दोन्ही संघांनी तयार राहायचंय नेक्स्ट मॅच साठी. लगेच जशी मॅच संपेल आपण मैदानात दाखल व्हायचंय. आणि अशा प्रकारे हा सामना संपलाय. सामना जिंकलाय DCC नवापूर या संघाने. आणि पराभवाच्या छायेमध्ये जावं लागतंय ती टीम गुरुदत्त मनवेलपाडा या संघाला. हार्ड लक टीम. लवकर येणारा विकेट, एका चांगल्या सुरुवातीनंतर झालेली पडझड या सामन्यासाठी कारणीभूत ठरली पराभूत होण्यासाठी. आणि DCC नवापूर याने खूप चांगला कमबॅक करत असताना दुसऱ्या षटकानंतर आपला कंट्रोल दाखवत असताना या सामन्याला जिंकलं. त्याबद्दल आपलं अभिनंदन. टीम प्लेयर्स आणि जीवदानी माऊली आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या.
चला मैदानाची आखणी केली जाईल तोपर्यंत मायक्रोफोनवरती मृदुल मेहर सुद्धा जोडले जाणार आहेत. चालू असलेली मॅच ही सी ग्रुप मधील पहिली मॅच आहे आणि या पहिल्या मॅच मध्ये चला आणि आता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे मिस्टर आदू म्हणजेच आदित्य. मी विनंती करेल आदित्यला आपण मंचावरती यायचंय. संतोष गाबड यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा खिताब देऊन गौरव करण्यात येणार आहे. आदित्य आपल्याला विनंती आपण मंचावरती या. संतोष गाबड यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा खिताब आदित्यला दिला जाणार आहे. नो डाऊट आदित्यने आज सांगितलं संघाला की माझं स्थान काय आणि मला तुम्हाला आता इथून पुढे